हरिओम. आज 23 ऑगस्ट शुक्रवार 2024. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आपल्याला आज प्रवचनातून सांगणार आहेत की वाचनाची आवश्यकता आणि मर्यादा. ऐकूया. पोथ्या, संतांचे ग्रंथ आपण मोठ्या प्रेमाने वाचतो आणि सांगतो, पण तशी कृती करत नाही, म्हणून आपण देवाला अप्रिय होतो. संतांचे ग्रंथ हे अगदी प्रिय व्यक्तीच्या पत्राप्रमाणे मन लावून वाचावेत. हा ग्रंथ माझ्याकरताच सांगितला आहे, तो कृतीत आणण्याकरता आहे, ही भावना ठेवून वाचन करावं. ग्रंथ लिहिणाऱ्याची तीव्र इच्छा असते की त्याप्रमाणे लोकांनी आचरण करावं. त्याच्यावरची टीका वाचताना मूळ ग्रंथातला मतितार्थ लक्षात घ्यावा. भाषांतरकार हा भाषांतरामध्ये आपलं थोडं घालतोच. मूळ ग्रंथ वाचणं हे केव्हाही चांगलं. संतांचे ग्रंथ हे आईच्या दुधासारखे, तर टीका भाषांतर हे दाईच्या दुधासारखे आहेत. हा फरक जाणून घ्यावा. कित्येकांच्या बाबतीत वाचन हे सुद्धा एक व्यसन होऊन जातं. उगीच वाचित बसण्यात फायदा नाही. नुसत्या वाचनाने काही साधत नाही. जितकं वाचावं तितका घोटाळा मात्र होतो. वाचावं कुणी? तर ज्याला पचवण्याची शक्ती आहे त्यांनी. बाकीच्या लोकांनी फार वाचू दे. त्यातही वर्तमानपत्र वाचित वेळ घालवणं म्हणजे आपणहून जगाला घरी बोलवणं. वाचनाने मनन झालं पाहिजे. मनन झालं की ते आपल्या रक्तामध्ये मिसळतं. वाचन आणि साधन बरोबर चालावं. मग साधकाला वाचनापासून खरा अर्थ कळतो आणि आनंद होतो. साधन आणि वाचन असलं की साधक कधीही मागे पडायचा नाही. उपनिषद, गीता, योग वासिष्ठ यासारखे वेदांत पूर्ण ग्रंथ वाचणं आणि समजावून घेणं आपल्या उपासनेला आवश्यक आहे. गीता ही तर सर्व ग्रंथांची आई आहे. प्रवृत्ती आणि निवृत्ती, कर्मयोग आणि कर्मसन्यास यांचं एकीकरण करण्यासाठी गीता सांगितले. हे लक्षात ठेवून ती वाचावी. वेदांत हा आचरणात आणल्याशिवाय त्याचा उपयोग नाही. हितकारक गोष्ट आचरणात आणलीच पाहिजे. समजा आपण एका गावाला जायला निघालो आणि मोठ्या रस्त्याने जातो. वाटेत एक माहीतगार इसम भेटला आणि त्याने आपल्याला जवळची एक पायवाट दाखवली आणि त्या पायवाटेने आपण आपल्या गावी लवकर पोचतो. तसं उपासनेच्या मार्गामध्ये स्वतःचा दोष स्वतःला कळत नाही. आपलं मन ताळ्यावर राहत नाही. अशा वेळी गीतेसारख्या ग्रंथांच्या वाचनाने आपला दोष आपल्याला कळतो आणि आपली चूक आपल्याला कळली तर आपण लवकर सुधारतो. पोथी वाचायची ती कशा करता? साध्य काय, साधन काय हे जाणून घेऊन त्याप्रमाणे कृती करण्यासाठी. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.